श्री स्वामी समर्थ। माघ महिन्यातील शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज असते, तर हे धर्मनाथ बीज म्हणजे काय असते ते जाणून घ्या। पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। 20 जानेवारी 2026 रोजी धर्मनाथ बीज आहे। तर हे धर्मनाथ बीज म्हणजे नेमके काय असते, कसे साजरे करावे, त्याचे एवढे महत्त्व का असते ते पहा। या दिवशी कोणत्या सेवा केल्यामुळे आपले दोष, दुःख, दारिद्र्य नाहीसे होते, प्रत्यक्ष लक्ष्मी घरी वास करते, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करत होता। त्याने आपल्या कारकिर्दीत प्रजेला सुखी ठेवले होते। त्याच्या राणीचे नाव रेवती होते। तो रेवती राणीचीही मनपूर्वक सेवा करत असे। दोघांचे एकमेकांवरती अतूट असे प्रेम होते। काही कारणाने राजा त्रिविक्रमाचा मृत्यू झाला। ही बातमी प्रजेमध्ये कुणालाही कळू दिली नव्हती। परकीय आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी राजा त्रिविक्रमाच्या मृत्यू पश्चात महागुरु योगी श्री मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर 12 वर्षे संसार केला। आपल्या प्रजेचे पालन केले। देह धारण केलेल्या त्रिविक्रम राजाला आणि रेवती राणीला मच्छिंद्रनाथ रूपी अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली, ज्याचे नाव त्यांनी धर्मनाथ ठेवले। या 12 वर्षांचा काळ संपल्यानंतर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग केला व पुन्हा मूळ रूपात आले। परंतु हे रहस्य रेवती राणीला कळले होते। तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली। त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी आशीर्वाद दिला की 12 वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथांकडून धर्मनाथ यास नाथपंथी दीक्षा अनुग्रह दिला जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल। 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा अनुग्रह दिला। या सोहळ्यासाठी सर्व देवी देवांना आमंत्रित केले होते। तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता। या दिवशी भव्य असे अन्नदान झाले होते। श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता। यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला होता। देवांसह सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली। श्री गोरक्षनाथांनी धर्मबीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची आज्ञा दिली। तेव्हा सर्वांस आनंद झाला व दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला। हा सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या दिवशी द्वितीयेच्या दिनी दान, धर्म, पुण्य कर्म करील, त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील, त्याचे घरी सुख, शांती, धन, संपदा, संतती नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील। हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जाईल। अशा प्रकारे धर्मनाथ बीज या दिवसाला फार महत्व आहे। या धर्मनाथ बीजा दिवशी कोणत्या सेवा कराव्यात ते पहा। घरी नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे। जर प्रतिमा नसेल तर नवनाथ पोथीचे पूजन करावे। जो कोणी हे धर्मनाथ बीजेचे व्रत करील त्याच्या घरातील सर्व दोष, दारिद्र्य, दुःख, रोग नाहीसे होईल, विघ्ने स्वप्नात पण येणार नाहीत, असे स्वतः श्री गोरक्षनाथांनी किमियागार या ग्रंथामध्ये सांगितले आहे। नवनाथांच्या पोथीचे किंवा नवनाथ ग्रंथाचे पूजन करून झाल्यानंतर पोथीला किंवा प्रतिमेला हार, फुले अर्पण करावीत, धूपदीप दाखवावा। या दिवशी 900 श्लोकी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करावे। हे पारायण तुम्ही दिवसभरात करू शकता। त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करावी। यथाशक्ती दान, धर्म, अन्नदान करावे। ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, उडदाचे वडे, मुगाच्या डाळीचा खिचडी भात करून नैवेद्य अर्पण करावा। या नवनाथ ग्रंथाचे वाचन करत असताना दिवा, धूप किंवा अगरबत्ती चालू ठेवावी। पाठ पूर्ण झाल्यानंतर धुपाची किंवा अगरबत्तीची रक्षा कपाळाला उत्तरती लावावी, म्हणजेच वरून खाली लावावी। त्यातील थोडी रक्षा सायंकाळी दिवे लागणीला घरात सर्वत्र फुंकावी। घरातील सर्वांना जेवणातून, चहातून, पाण्यातून ती मिक्स करून द्यावी। यामुळे आपल्या घराचे संरक्षण होते, कर्णीबाधेचा त्रास होत नाही। घरामध्ये कोणती बाधा असेल तर ती निघून जाते। अशा प्रकारे धर्मनाथ बीजेचा उत्सव साजरा करावा। ज्यांना हा नवनाथ पाठ वाचणे शक्य नसेल किंवा वेळ नसेल त्यांनी नवनाथांचा मंत्र जास्तीत जास्त म्हणावा। तर ही धर्मनाथ बीजेची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचे सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ।